एका बाजूला विजापूरचा माजलेला 6 फुटांचा अवाढव्य सैतान अफझल खान आणि दुसऱ्या बाजूला रयतेचा राजा शिवछत्रपती एकमेकांसमोर उभे होते. खानाची नियत फिरली, त्याने दगा केला आणि महाराजांना मिठीत आवळून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. खान रक्ताच्या धारोळ्यात कोसळला. पण खरी शिकार तर अजून बाकी होती. खानाचा अंगरक्षक, अत्यंत क्रूर आणि दांडपट्ट्यात माहीर असलेला सय्यद बंडा पिसाळलेल्या वाघासारखा धावून आला. त्याने आपली तलवार हवेत उगारली. समोर महाराज निशस्त्र होते. सगळ्यांच्या नजरा तिथेच गोठल्या. मृत्यू अवघ्या काही इंचावर होता. पण तितक्यात वाऱ्याच्या वेगाने एक सावली आडवी आली. खटाक असा आवाज झाला आणि सय्यद बंडाचा हात तलवारीसह हवेत उडाला. तो मावळा दुसरा कोणी नसून साक्षात मृत्यूलाही चकवा देणारा जीवा महाला होता. विचार करा, जर जीवा महाला तिथे 1 सेकंद जरी उशिरा पोहोचला असता तर काय झालं असतं. होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही ओळ त्या रक्तरंजित मातीतून जन्माला आली. ती फक्त एक म्हण नाही, तर ती एका मावळ्याची आपल्या राजासाठी असलेली अढळ निष्ठा आहे. अशाच अज्ञात आणि पराक्रमी मावळ्यांच्या थरारक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा, जय शिवराय.